आता आपल्याला पहिल्या दिवशी सानिकाने बचत केलेले 11, दुसऱ्या दिवशी 12 अशा प्रकारे 31 डिसेंबरपर्यंतच्या सगळ्या पैशांची बेरीज आपल्याला काढायची आहे. म्हणजे n पदांची बेरीज आपल्याला काढायची आहे. n पदांची बेरीज या सूत्राने आपण ती काढू शकतो. मग आपल्याला आधी ठरवावं लागेल की ही अंकगणिती श्रेणी आहे की नाही. म्हणून मग आपण सानिकाची बचत लिहिली आहे. 10, 11, 12 ही एक क्रमिका आहे. मग आपण त्याचा सामान्य फरक काढला. आपल्याला समजेल की ती अंकगणिती श्रेणी आहे की नाही. मग सामान्य फरक d बरोबर दुसरं पद वजा पहिलं पद आला 1. नंतर तिसरं पद वजा दुसरं पद आला 1. म्हणजे d 1 आहे. म्हणजे d ची किंमत स्थिर आहे. म्हणून मग 10, 11, 12 ही अंकगणिती श्रेणी आहे. मग आपल्याला 31 डिसेंबर 16 हे कितवं पद आहे ते आपल्याला काढावं लागेल. मग 31 डिसेंबर 16 हे लीप वर्ष होतं. म्हणून मग त्याचे एकूण दिवस 366. लीप वर्षात एकूण 366 दिवस असतात. म्हणून मग 31 डिसेंबर हे पद आपलं 366वं पद असेल. म्हणजेच ते असेल n म्हणजे शेवटचं पद. आणि T1 म्हणजेच a ची किंमत आहे 10. मग आपण सूत्र लिहिलं n पदांची बेरीज. Sn बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले d हे आहे सूत्र. मग या सूत्रात आपण किमती टाकल्या. n ची किंमत 366. इथे n ची किंमत 366/2 2 गुणिले a ची किंमत 10 अधिक n ची किंमत 366 वजा 1 गुणिले d म्हणजे सामान्य फरक 1. आता 2 ने 366ला भाग दिला 183 आले. इथे 10 गुणिले 2 20 अधिक 366 मधून 1 गेला 365 गुणिले 1 365. 183 गुणिले 365 अधिक 20 385 बरोबर आले 70,455. यस 366 आला आपला 70,455. म्हणजेच सानिकाची एकूण बचत किती आहे 70,455. दुसरं उदाहरण आहे. एका गृहस्थाने रुपये 8,000 कर्जाऊ घेतले आणि रुपये 1,360 व्याज देण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा रुपये 40 कमी देऊन सर्व रक्कम 12 मासिक हप्त्यात भरली तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता किती होता. आता इथे आपल्याला T1 आणि Tn यांची किंमत काढायची आहे. T1 किती आणि Tn किती. शेवटचा हप्ता म्हणजे Tn आणि पहिला हप्ता म्हणजे T1. आपल्याला इथे काय काय दिले आहे. कर्जाऊ घेतलेली आणि रक्कम आणि व्याज म्हणजे ही एकूण रक्कम ही असेल त्याने दिलेली एकूण रक्कम. कर्जाऊ घेतलेली अधिक व्याज दोन्ही मिळून त्याला द्यावं लागेल. ही असेल एकूण रक्कम. आणि हप्ते आहेत 12 मासिक हप्ते म्हणजे एकूण पद आहेत 12. म्हणजेच शेवटचं पद आहे 12. आता गृहस्थाने परतफेड केलेली एकूण रक्कम आपण लिहिली आहे. किती घेतलेलं कर्ज अधिक व्याज बरोबर 9,360. मग d बरोबर वजा 40. इथे आपल्याला दिले की प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40ने कमी देऊन म्हणजे प्रत्येक हप्त्यामध्ये 40चा फरक आहे म्हणजेच वजा 40. 40ने कमी आहे म्हणून वजा 40. म्हणून d म्हणजे सामान्य फरक इथे आहे वजा 40. a म्हणजे पहिला हप्ता. T1 किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. आणि Tn म्हणजे शेवटचा हप्ता ते आपल्याला काढायचा आहे. आता ही अंकगणिती श्रेणी आहे कारण d वजा 40 वजा 40 सगळा फरक समान आहे. नंतर हप्त्यांची संख्या. एकूण हप्ते किती आहेत 12. म्हणजेच n एकूण पद किती आहेत 12 म्हणून n आहे 12. आता सलग 12 हप्त्यांची बेरीज म्हणजेच S12 बरोबर. आता सगळे मिळून त्याने दिलेले पैसे किती 9,360. n पदांची बेरीज या सूत्राने आपण हे हप्त्यांची किंमत काढू शकतो. आता मग आपण सूत्र लिहिलं आहे की Sn बरोबर n/2 कंसात 2a अधिक इथे n येईल n वजा 1 गुणिले d हे आहे सूत्र. आता या सूत्रात आपण किमती टाकल्या. सगळ्या पदांची बेरीज 12 पदांची बेरीज किती आहे 9,360. n म्हणजे हप्ते आहेत 12/2 a 2 गुणिले a ची किंमत म्हणजे आपल्याला पहिल्या हप्त्याची किंमत माहीत नाही म्हणून a आहे तसा अधिक n एकूण हप्ते 12 वजा 1 गुणिले d वजा 40 कारण प्रत्येक हप्ता 40ने कमी होते म्हणून वजा 40.
आता हे आहे तसे खाली बे एक बे बेसाई 12 म्हणून इथे 6, 2 आहे तसे अधिक, आता 12 वजा 1 11 गुणिले वजा 40, 6 2 आहे तसे 11 गुणिले 40 440 आणि इथे वजा चिन्ह आहे म्हणून वजा 440. आता ह्या 6ने या कंसाला गुणले, 6 2 12 वजा 6 गुणिले 440 बरोबर 2640. 9360 आहे तसे खाली घेतले. हे 2640 इकडं वजा होते, इकडं आल्यावर होतील अधिक, आणि हे 12 आहे तसे इकडं खाली घेतले. आता 9360 अधिक 2640 बरोबर 12000. 2 आहे तसे आणि यांची बेरीज झाली 12000. आता इथे ठेवला, 12 आपण इकडे घेतले, हे 12 इकडे गुणाकारात आहे, तिकडे आल्यावर झाले भागाकारात. आता 12 1 12 12 1 12 12 0 0 12 0 0 आणि 12 0 0. ए बरोबर आला 1000. ए म्हणजे होता आपला पहिला हप्ता. पहिला हप्ता आपल्याला मिळाला 1000 रुपये. आता आपल्याला काढायचा आहे शेवटचा हप्ता म्हणून TN म्हणजे शेवटच्या हप्त्याची किंमत आपल्याला काढायची आहे. मग TN काढायचं आपल्याला सूत्र माहिती आहे. TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. या सूत्रात आपण किमती टाकल्या. N ची किंमत आहे 12. ए किती आहे 1000 रुपये आपल्याला इथं दिला आहे 1000 अधिक N 12 वजा 1 गुणिले सामान्य फरक D वजा 40. आता T12 बरोबर, आता हे 1000 आहे तसे 12 वजा 1 11 गुणिले वजा 40. 1000 आहे तसे 11 गुणिले 40 440, त्याला येईल चिन्ह वजा. आता T12 बरोबर 1000 वजा 440 म्हणजे 560. शेवटचा हप्ता किती असेल 560 असेल. म्हणजेच मग आपल्याला पहिला हप्ता विचारला होता, ती रक्कम आली 1000 आणि शेवटच्या हप्त्याची रक्कम आली 560 रुपये. तिसरं उदाहरण आहे, सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी रुपये 5000, दुसऱ्या वर्षी रुपये 7000, तिसऱ्या वर्षी रुपये 9000 याप्रमाणे रक्कम गुंतवली, तर त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती? आता इथे 12 वर्षातील एकूण गुंतवणूक म्हणजे 12 पदांची आपल्याला बेरीज काढायची आहे. म्हणजेच N पदांच्या बेरजेचं सूत्र वापरून आपण ही काढू शकतो. त्यासाठी आपल्याला आधी ठरवावं लागेल की ही अंकगणिती श्रेणी आहे की नाही. मग आपण सचिनने गुंतवलेली रक्कम क्रमिकेच्या स्वरूपात लिहून घेतली आहे. पहिल्या वर्षीची 5000, दुसऱ्या वर्षीची 7, तिसऱ्या वर्षीची 9 ही क्रमिका आहे. आता आपण सामान्य फरक काढूया. सामान्य फरक D बरोबर दुसरं पद वजा पहिलं पद आणि तिसरं पद वजा दुसरं पद, दोन्हीमधील फरक 2000 आहे. म्हणजेच D स्थिर आहे, म्हणून ही मग अंकगणिती श्रेणी आहे. आता अंकगणिती श्रेणी आहे तर मग आपल्याला पहिलं पद A बरोबर 5000 आणि N म्हणजे एकूण पद आहेत आपली 12. 12 वर्षातील एकूण गुंतवणूक म्हणजेच S 12 पदांची किंमत आपल्याला काढायची आहे. 12 पदांची एकूण किंमत आपल्याला काढायची आहे. मग आपण हे सूत्र वापरलंय, SN बरोबर N/2 कंसात 2A अधिक N वजा 1 गुणिले D हे आहे आपलं सूत्र. नंतर आता आपण किमती टाकल्या. S 12 पदांची बेरीज काढायची आहे म्हणून 12, N ची किंमत 12, 2/12, 2 आहे तसे A ची किंमत आहे 5000. पहिल्या पदाची किंमत 5000 आहे म्हणून 5000 अधिक N ची किंमत 12 वजा 1 D सामान्य फरक 2000 आहे म्हणून 2000. हे काय केले आपण किमती टाकल्या आहेत. नंतर S 12 2ने 12ला भागला आले 6, 2 गुणिले 5000 अधिक 11 12 वजा 1 11 गुणिले 2000. आता 6 आहे तसे 5000 गुणिले 2 10000 अधिक 11 गुणिले 2000 बरोबर 22000. आता 6 आहे तसे यांची बेरीज केली आली 32000 आणि 6ने 32000ला गुणलं तर आलं 1,92,000. म्हणजेच सचिनने 12 वर्षात एकूण किती गुंतवणूक केली? 1,92,000 गुंतवणूक सचिनने
केली आहे. S12ची किंमत म्हणजे 12 पदांची एकूण बेरीज आपल्याला मिळाली, ती आहे 1,92,000. चौथा प्रश्न आहे, एका नाट्यगृहात खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या, याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी आहे. तर 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील आणि नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील? इथे आपल्याला 15व्या पदाची किंमत आणि सर्व पदांची बेरीज असं आपल्याला काढायचं आहे. मग आधी आपण 15व्या पदाची किंमत म्हणजेच TN या सूत्राने काढू शकतो आणि सर्व खुर्च्यांची N पदांची बेरीज या सूत्राने काढू शकतो. मग आधी आपल्यालाच ठरवावं लागेल की ही अंकगणिती श्रेणी आहे की नाही, म्हणून आपण मग क्रमिका लिहून घेतली आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेतील खुर्च्या 20, 22, 24 याप्रमाणे आहेत. मग ही आहे क्रमिका. मग त्या क्रमिकेतील आपण सामान्य फरक काढला आहे. सामान्य फरक D बरोबर दुसरं पद वजा पहिलं पद आणि तिसरं पद वजा दुसरं पद बरोबर 2. या दोन्ही पदामधील फरक 2, 2 हा समान आहे, तो स्थिर आहे, म्हणून मग ही अंकगणिती श्रेणी आहे असं आपण लिहिलं आहे. नंतर मग आपल्याला A ची किंमत लागेल सूत्रामध्ये. A बरोबर 20. पहिल्या पदाची किंमत आहे 20, म्हणून 20 N 27. एकूण रांगा 27 आहेत, म्हणजे शेवटचं पद किती आहे? 27. आणि 15व्या रांगेतील खुर्च्याची संख्या म्हणजेच T15 बरोबर आपल्याला ती काढायची आहे, म्हणून आपण लिहिलं आहे ती किती आहे. मग आपण TN या सूत्राने ती काढू शकतो. TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D हे आहे सूत्र. मग सूत्रात आपल्याला किंमत टाकायची आहे T. 15व्या पदाची किंमत काढायची आहे, म्हणून 15 A ची किंमत आहे 2 अधिक N ची किंमत 15 वजा 1 गुणिले D म्हणजे सामान्य फरक 2. आता 15 20 आहे तसे 15 वजा 1 14 गुणिले 2. T15 आहे तसे 20 अधिक 14 दुने 28 आणि 20 अधिक 28 बरोबर 48. म्हणजे T15 या पदाची किंमत मिळाली 48, म्हणजे 15व्या ओळीत एकूण 48 खुर्च्या आहेत. मग खाली आपण लिहिले म्हणून 15व्या रांगेतील खुर्च्या बरोबर 48. आता आपल्याला खाली काढायला सांगितले नाट्यगृहातील एकूण खुर्च्या. नाट्यगृहात एकूण 27 ओळ्या आहेत, म्हणजेच 27 पदांची बेरीज आपल्याला इथं काढायची आहे. नाट्यगृहातील एकूण खुर्च्या म्हणजे 27 रांगातील खुर्च्यांची बेरीज म्हणजेच S27. आता SN बरोबर N/2 कंसात 2A अधिक N वजा 1 गुणिले D हे आपलं सूत्र आहे. या सूत्रामध्ये आपण किमती टाकल्या. आपल्याला 27 पदांची बेरीज काढायची आहे, म्हणून N ची किंमत टाकली 27. N ची किंमत 27/2. 2 गुणिले A ची किंमत आहे 20. N ची किंमत 27 वजा 1 गुणिले D म्हणजे सामान्य फरक तो आहे 2. S27 आहे तसे 27ला भाग जात नाही, 2नी पूर्ण म्हणून आहे तसे खाली घेतले. कंस सोडवला. 20 दुने 40 अधिक 27 वजा 1 26 गुणिले 2. 27/2 आहे तसे खाली 40 अधिक 26 दुने 52. 27/2 आहे तसे आणि 40 अधिक 52 बरोबर 92. आता 2ने 92ला भाग दिला. 27 आहे तसे 2 बे आणि 2 चौक 8 आणि 2 6 12 म्हणजे आले 46 आणि 27 गुणिले 46 आले 1242. एकूण 27 रांगा आहेत, त्या सर्व खुर्च्यांची बेरीज आली 1242. म्हणून आपण खाली लिहिले नाट्यगृहातील 15व्या रांगेतील 48 खुर्च्या व एकूण खुर्च्या किती आहेत? 1242 खुर्च्या आहेत. पुढं 5वं उदाहरण आहे. कारगिल येथे एका आठवड्यातील सोमवार ते शनिवार या दिवसांच्या तापमानाची नोंद केली. त्या नोंदी अंकगणिती श्रेणीत आहेत. असे आढळले, सोमवार ते शनिवारच्या तापमानांची बेरीज मंगळवार व शनिवारच्या तापमानांच्या बेरजेपेक्षा 5 अंश सेल्सिअसने जास्त आहे. जर बुधवारचे तापमान वजा 30 अंश सेल्सिअस असेल तर प्रत्येक दिवसाचे तापमान काढा. आता आपल्याला ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे असं आपल्याला उदाहरणातच दिलं आहे. आता आपण सोमवार ते शनिवार हे किती पद आहेत एकूण? सोमवार ते शनिवार हे एकूण 6 दिवस आहेत. मग सोमवारला आपण T1 म्हटलं,
मंगळवारला T2 म्हटलं तर असं शनिवारपर्यंत T6 ही अशी पदं होतील. म्हणून मग आपण लिहिलं आहे सोमवारचं T1 अंश सेल्सिअस, मंगळवारचं T2 अंश सेल्सिअस, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार याप्रमाणे आपण लिहून घेतले. मग बुधवारचं तापमान आपल्याला दिलेलं आहे. किती आहे? उदाहरणात दिलं आहे बुधवारचे तापमान -30 अंश सेल्सिअस आहे. म्हणून मग T3 ची किंमत असेल ती किती असेल? आपण सोमवार, मंगळवार, बुधवार, बुधवारचे तापमान बरोबर T3 अंश सेल्सिअस बरोबर -30 अंश सेल्सिअस हे आपल्याला दिलेलं आहे. बुधवारचं आपल्याला दिलं आहे. आता आपल्याला या उरलेल्या T2, T4, T5, T6, T1 यांच्या किमती काढायच्या आहेत. मग आपल्याला एक सूत्र माहिती आहे की Tn बरोबर A अधिक N वजा 1D हे सूत्र आहे. याच्यात आपण ही T3 ची किंमत टाकून पाहूया आपल्याला दुसऱ्या पदांच्या किमती मिळतात की नाही ते. म्हणून मग आपण सूत्र लिहिलं, त्यात T3 ची किंमत टाकली. N ची किंमत 3, A ची किंमत माहीत नाही म्हणून आहे तशी, N ची किंमत 3 वजा 1 गुणिले D आणि T3 ची किंमत आपल्याला किती दिली आहे? -30 अंश सेल्सिअस. म्हणून इथं -30 A अधिक 3 वजा 1 2 गुणिले D 2D. मग आपल्याला एक समीकरण मिळालं A अधिक 2D बरोबर -30. याला आपण समीकरण नंबर 1 नाव दिलं. आता उदाहरणात आणखी एक अट दिली आहे आपल्याला. आता उदाहरणात आपल्याला आणखी एक माहिती दिली आहे की सोमवार व शनिवारच्या तापमानांची बेरीज मंगळवार व शनिवारच्या तापमानांच्या बेरजेपेक्षा 5 अंश सेल्सिअसने जास्त आहे. याचं आपण समीकरण मांडूया. सोमवार म्हणजेच T1 अधिक शनिवारचं म्हणजे T6 यांची बेरीज ही शनिवारची म्हणजे T6 आणि T2 अधिक T6 अधिक 5 अंश सेल्सिअस असं आपल्याला समीकरण मांडता येईल. आपण समीकरण मांडले खाली दिलेल्या अटीनुसार. T1 म्हणजे सोमवारचं तापमान अधिक T6 म्हणजे शनिवारचं तापमान हे कशाच्या बरोबर आहे? बरोबर मंगळवारचं तापमान म्हणजे T2 अधिक शनिवारचं तापमान T6 यांच्यापेक्षा 5 अंश सेल्सिअसनी जास्त आहे. म्हणून इथं 5 अंश सेल्सिअस आपण 5 अधिक मिळवले आहेत. आता याच्यापासून आपण एक समीकरण तयार करूया. T1 बरोबर T2 आहे तसे आणि इथं T6 इकडे आले, इकडं झाले वजा, म्हणजेच हे इथले अधिक T6 आणि इकडचे वजा T6 कट झाले. इथं काय राहिले? फक्त T2 अधिक 5. म्हणजे आपल्याला समीकरण मिळालं आहे की T1 बरोबर T2 अधिक 5. आता हे आपल्याला एक समीकरण मिळालं, त्याला आपण नाव दिलं समीकरण नंबर 2. T1 ची किंमत आपण सूत्रात टाकली आहे पहा. T1 बरोबर सूत्र आहे A अधिक N वजा 1 गुणिले D. N ची किंमत किती? 1 घेतली म्हणून 1 वजा 1 गुणिले D सामान्य फरक आपल्याला माहीत नाही म्हणून आहे तसा घेतला. मग T1 बरोबर A अधिक 1 वजा 1 0 आणि 0ला Dने गुणल्यावर आले 0. 0ने कोणत्याही संख्येला गुणलं तर येतं 0. म्हणजे T1 बरोबर आपल्याला मिळाला 1. आता T2 ची किंमत आपण या सूत्रामध्ये टाकली आहे. कोणत्या? Tn बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. आता T2 ची किंमत म्हणून आपण टाकली आहे 2. A अधिक N ची किंमत 2 वजा 1 गुणिले D. T2 बरोबर A अधिक बे 1 बे गुणिले 2 मधून 1 गेला 1 आणि 1 गुणिले D. म्हणजेच T2 मिळाला आपल्याला A अधिक D. आता T1 आणि T2 च्या किमती आपण समीकरण नंबर 2 मध्ये भरूया. समीकरण 2 नंबर आपल्याला इथं मिळालं आहे T1 बरोबर T2 अधिक 5. याच्यात आपण T1 आणि T2 च्या किमती भरूया. हे समीकरण मिळाले आपल्याला T1 बरोबर T2 अधिक 5. T1 ची किंमत किती मिळाली आपल्याला? इथं A म्हणून इथं भरला A. T2 ची मिळाली आहे A अधिक D आणि 5 आहे तशी. काय केलं आहे? T1 आणि T2 च्या किमती भरून. आता हा A इकडं घेतला तर तो वजा होईल, म्हणजे हा अधिक A आणि हा वजा A जातील. इकडं काय राहिले? D अधिक 5. आता D आपण इकडे घेतला कंसाच्या तर इथं राहील वजा 5. हे अधिक 5 आहेत म्हणून इथं राहतील वजा 5. म्हणजे D ची किंमत मिळाली आपल्याला वजा 5. म्हणजे सामान्य फरक म्हणजे आपल्याला मिळाला आहे वजा 5. आता D बरोबर वजा 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये टाकूया. समीकरण नंबर 1
काय आपलं ए अधिक 2D बरोबर -30. आता ए अधिक 2Dची किंमत टाकली -5 बरोबर -30. ए 5 दुने 10 -10 वजा चिन्ह आहे म्हणून -10 इकडं -30 आहे तसे. ए बरोबर -30 आहे तसे हे -10 इकडं आल्यावर झाले अधिक 10 आणि भिन्न चिन्ह आहे म्हणून झाली वजाबाकी 10. 30मधून 10 गेले खाली राहिले 20 आणि उत्तराला 20. 30चं चिन्ह वजा चिन्ह म्हणून इथं आले 20°C. ए म्हणजे आहे आपलं सोमवारचं तापमान T1. ए म्हणजे असतं T1 आणि T1 म्हणजे सोमवारचं तापमान किती आलं T1ची किंमत आली आपली 20°-20°C. हे आपल्याला भेटलं सोमवारचं तापमान. आता आपल्याला सगळ्या दिवसांचं तापमान काढायचं आहे म्हणून तापमानाच्या अंकगणिती श्रेणीत आहेत, त्या नोंदी अंकगणिती श्रेणीत आहेत. म्हणून मग त्यांचं तापमान पहिल्या पदामध्ये सामान्य फरक मिळवला का आपल्याला दुसरं पद मिळेल. याप्रमाणे आपण 6 दिवसाच्या किमती काढू शकतो. म्हणून मग आपण लिहिलंय तापमानाच्या नोंदी अंकगणिती श्रेणीत आहेत. पहिलं पद T1 बरोबर 20°C हे आपल्याला मिळालंय ते आपण लिहिलं. दुसरं पद आपल्याला मिळणार आहे पहिलं पद अधिक सामान्य फरक म्हणजे T2 बरोबर T1 अधिक D म्हणजे -20 अधिक सामान्य फरक -5 बरोबर -25°C. T3 बरोबर -25 अधिक -5. याप्रमाणे आपण प्रत्येक पदाच्या किमती सामान्य फरक मिळवून काढल्या आहेत. आता इथे एक पद आपण पाहूया -4 बरोबर T4 बरोबर T3 किती आला इथं -30 अधिक सामान्य फरक -D -30 आहे तसे. कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह आहे म्हणजे -5ला वजा चिन्ह राहील कंसाच्या बाहेर येताना म्हणजे -30 आणि -5 समान चिन्ह असताना आपण करतो बेरीज म्हणजे 30 अधिक 5 35 आणि उत्तराला वजा चिन्ह म्हणजे -35°C. याप्रमाणेच आपण खालच्या पदांची किंमत काढली आहे आणि मग आपल्याला आठवड्याच्या प्रत्येक दिवसाचं तापमान मिळाले. सोमवारचं -20, मंगळवार -25, बुधवार -30, गुरुवार -35, शुक्रवार -40 आणि शनिवार -45°C. 6वं आणि शेवटचं उदाहरण आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्रिकोणाकृती भूखंडावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पहिल्या ओळीत 1 झाड, दुसऱ्या ओळीत 2 झाडे, तिसऱ्या ओळीत 3 याप्रमाणे 25 ओळीत झाडे लावली तर एकूण किती झाडे लावली. सोपं उदाहरण आहे. आपल्याला 25 ओळी म्हणजे 25 पदांची बेरीज काढायची आहे. 25 पदांची बेरीज काढण्यासाठी आपल्याला कोणतं सूत्र वापरावं लागेल n पदांची बेरीज हे सूत्र वापरून हे उदाहरण आपण सोडू शकतो. त्यासाठी आपल्याला ठरवावं लागेल ही अंकगणिती श्रेणी आहे की नाही. म्हणून आपण मग पहिल्या ओळीतील झाडे a बरोबर 1 प्रत्येक ओळीत 1 ने वाढ झाली आहे म्हणजेच ती झाडे पहिल्या ओळीतले 1, दुसऱ्या ओळीतलं 2, तिसऱ्यातलं 3, 4 याप्रमाणे शेवटचे 25 ओळीतील 25. मग D बरोबर सामान्य फरक आपण काढलाय दुसरं पद वजा पहिलं पद आणि तिसरं पद वजा दुसरं पद तो आला 1. इथं D ची किंमत स्थिर आहे म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. आता ओळींची संख्या म्हणजे एकूण पद किती आहेत n 25 एकूण ओळी 25 आहेत म्हणून 25. मग 25 ओळीतील झाडांची एकूण संख्या किती कोणत्या सूत्राने काढावं लागेल S25 बरोबर SN बरोबर हे सूत्र आपण लिहून घेतलं n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले D. यात किमती टाकल्या आपण 25 ओळीतील झाडांची किंमत काढायची आहे म्हणून n ची किंमत 25 n ची किंमत 25/2 2 गुणिले a ची किंमत आहे 1 पहिल्या ओळीतील झाड आहे 1 म्हणून 1 अधिक n ची किंमत 25 वजा 1 गुणिले सामान्य फरक D 1. 2 ने 25 ला पूर्ण भाग जात नाही म्हणून 25/2 आहे तसे घेतले. बे 1 बे अधिक 25 वजा 1 24 गुणिले 1 24च. आता 25/2 गुणिले आता इथे हे 2 आणि इथं अधिकचं चिन्ह आहे म्हणजे 25 वजा 1 24 गुणिले 1 म्हणजे इथं अधिक 24 येईल अधिक 24 आणि 24 अधिक 2 26. 25/2 आहे तसे खाली घेतले 24 अधिक 2 26. 25 आहे तसे ह्या 2 ने या 26 ला भाग दिला 13 दुने 26 म्हणजे इथं आले 13 आणि S25 बरोबर
25 गुणिले 13 325, म्हणजेच लावलेल्या एकूण झाडांची संख्या किती आली आपली 325. अशा प्रकारे आपण पूर्ण सराव संच सोडवलेला आहे.